आले का मार्क बघ. आई 63% पडलेत फक्त. एवढे टक्के कमी घेतलीस काय ग? मलाच मॅट्रिकला आहे की नाही 60% होते, मग येऊन काय 3% घेतलीस लई. आई तुमच्या मॅट्रिकच्या वेळेस तुम्ही नकल मारू मारू पास झाले, आम्हाला नुसतं कडक होतं, लई कडक होतं, काय सांगू तुला. एवढे कमी टक्के घेतलीस तर घेतलीस आणि मलाच वाकडे लावलीस काय? अजून विहिरीचं पाणी शेंदू शेंदू, घरचा स्वयंपाक करू करू, भांडे घासू घासू, लहान भावाला सांभाळू सांभाळू 60% घेतले होते. तवाच्या काळातले 60% म्हणजे आताचे 90% होतं. तेव्हा आम्ही अख्ख्या गावामध्ये पहिला आलो होतो. तेव्हा आम्हाला काही सुविधा नव्हती. अगं तू या शिक्षणासाठी गाव सोडून लोकांच्या घरी इथे येऊन किरायानं राहावं लागले. बापानं म्हणलं ते आणून दिलं, तुला काहीच कमी पडू दिलं नाही. अगं सगळ्या गावाच्या नजरा तुझ्या रिझल्ट कडे हाता. लोक म्हणले गावातून निघाले ना, बघूया नांदेडला जाऊन राहायला. ती किती लेकर आहे की नाही दिवा लावतात. लेकरांना मग केवढा मोठा दिवा लावलाय. आणि जरासं घरातलं काम सांगलं की मला अभ्यास आहे म्हणत घेतली. इथला आता आंब्या इथं उचलून ठेवलेला की काय हे का तू अभ्यास? लाव त्या शेजारच्या कल्पनाला फोन लाव तिला किती पडले तिच्या, लढू नको. तिने स्नॅपचॅटवर टाकले तिला 86% बोलले. अरे बापू, लोक म्हणतात ते खोटं नव्हं ग, गरीबाचेच लेकरं शिकतात म्हणून. माय तिची आहे की नाही आई लोकांच्या घरी भांडे धुणं करते ग, बाप हमाल आहे म्हणून तर ते लेकरू शिकले. त्या लेकराला परिस्थितीची जाणीव आहे. ज्या लेकराला परिस्थितीची आपल्या जाणीव राहते की नाही ते लेकरू शिकते. तुला काची जाणीव राहील? म्हणलं ते भेटले. या हातात तुझ्या ताट होतं तर या हातात मोबाईल होता. जायला गाडी होती, 2 टाइम ट्युशन होतं. त्या पोरीला आहे की नाही जायला गाडी तर सोड, तिला सायकलीवर जात गेली, ट्युशन सुद्धा नव्हता ग. तू तेव्हा 10वीला काय म्हणली 60% पडल्यानं? आई मी आहे की नाही 12वीला अभ्यास करतो आणि 90% घेतो. हे होतं तुझे 90%? अगं त्या लॉकडाऊन मध्ये तेवढ्या तंगीमध्ये तुझ्या बापाच्या महाग लागून तुला आहे की नाही मोबाईल घेऊन द्यायला लो. माय लेकरू ऑनलाईन अभ्यास करून या लेकरांत स्नॅपचॅटवर इंस्टाग्रामवर अभ्यास केलाय दिसालाय की आता येऊ दे तू या बाप्पाला. तू आहे की नाही लग्नच लावायला होतो. आई नको, लग्न झाल्यावर तुझ्यासारखे भांडे घासावं लागतात. मी 90% घेतो फर्स्ट इयरला. मलाच वाकड लावायला काय? अजून मोठा दिवा लावला असल्यावानी. तुम्हाला 5ला उठू, सकाळी डब्बा करून दिलो, भांडे घासलो, तुमचं करून करून मेलो आणि मलाच वाकडे लावाले अजून. आई काय झालं? आई तू कुठून निघालीस बॅग भरून? घर सोडून चलीस की काय? जाऊ नको, मी अभ्यास करतो. अगं मी एकटी चाललाय गावाकडे. आपण सगळे आहे ना रूम खाली करून चलूया. पसारा बांधू लागे. चल तू गावाकडे, त्या गावातल्या पारूकडे तुला शिलाई मशीनचा क्लास लावतो. शिवत बस कपडे आता. आणि घरावर पाटी लाव, येथे पिको फॉल करून मिळेल.